बाबा साहब अम्बेडकर इनका महापरिनिर्वाण दिन है। इस उपलक्ष्य में आज दीक्षा भूमि के क्षेत्र में तक आई है और यहाँ से त्रिशरण चौक में इसकी समाप्ति की जाएगी। उस उपलक्ष्य में यहाँ पे आए सबको क्रांतिकारी जय भीम आवश्यकता सारे के सारे लोग अपने हाथों में कैंडल लेके आते हुए और महामानव डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर को इनको अभिवादन करने के लिए नागपुर के दीक्षा भूमि इस क्षेत्र में पहुंचे हैं। आप देख सकते हैं लंबी ऐसी रांग है और सभी के महिला लोग जो है वो व्हाइट साड़ी कोई सलवार के साथ में पहन के एक सुंदर ऐसा दृश्य नागपुर के इस परिसर में आप देख सकते हैं। सुंदर ऐसा दृश्य है। सबको क्रांतिकारी जय भीम। महिला के साथ में पुरुष भी लोग हैं। इस यहाँ पे डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर को अभिवादन करने के लिए पहुंचे। कुछ लोगों से वार्ता भी करेंगे, जानेंगे उनकी प्रतिक्रिया लेते हैं। लंबी ऐसी रांग है और ये जो सारे की सारी महिला जो ये व्हाइट कपड़े में यहाँ पे पहन के आए हुए देख सकते हैं। एक शांति का मार्ग देने वाले डॉक्टर बाबा गौतम बुद्ध और डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर, ये संविधान जिसने रचा, आज उनका महापरिनिर्वाण दिन है। उस उपलक्ष्य में ये नागपुर के दीक्षा भूमि परिसर में पहुंचे हैं और गौतम बुद्ध डॉक्टर बाबा साहब इनको अभिवादन करने के लिए हमारे चालक सबको क्रांतिकारी जय भीम। आप देख सकते हैं महिला गण है और उनके हाथों में कैंडल है और वो कैंडल अपने को जो शक्ति और अपने को जो विज्ञान का मार्ग बताती है उसको हमेशा वो ज्योत को जलती रहना चाहिए। उसी उपलक्ष्य में आज यहाँ पे एक भव्य सी रैली निकाली गई है और ये डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर को अभिवादन करने के लिए नागपुर के दीक्षा भूमि इस परिसर में पहुंची है। शाम का समय है तो भी लोगों की जो भव्य ऐसी रैली आप देख सकते हैं। रैली का जो परिसर है अभी तक के और साथ में पुलिस वर्गों का भी बड़ा सहयोग है। यहाँ पे देख सकते हैं। सबको क्रांतिकारी जय भीम। जय भीम जय भीम जय भीम सर। जय भीम जय भीम जय भीम जय भीम। देख सकते हैं और ये 6 दिसंबर 2024 महामानव डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर इनको अभिवादन करने के लिए भव्य ऐसी रैली आप देख सकते हैं। रैली में महिला गण भी है और ये आज शांति के जो मार्ग है गौतम बुद्ध उन्होंने दिया था डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर इनको अभिवादन करने के लिए आज लाखों संख्या में लोग यहाँ पे आते हैं दीक्षा भूमि इस परिसर में। आप देख सकते हैं महिला के संग पुरुष वर्ग भी है और यहाँ पे जो भी लोग उनको अभिवादन करने के लिए आ रहे हैं। नमो बुद्धाय जय भीम मित्रांनो, आपण आलो नागपूरच्या दीक्षाभूमी या परिसरामध्ये आणि आज 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस आज आणि लाखो संख्येने आज या ठिकाणी लोक पोहोचले आहे। तुम्ही पाहू शकता की लोकांची मोठी अशी गर्दी या ठिकाणामध्ये आहे। भरपूर लोक इथे जे डॉक्टर बाबासाहेब गौतम बुद्ध यांना अभिवादन करण्यासाठी आले आहे। तुम्ही पाहू शकता सुंदर अशी डॉक्टर गौतम बुद्ध यांची प्रतिमा आणि लोकांची गर्दी तुम्ही पाहू शकता त्यांना अभिवादन करण्यासाठी आले आहे। सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम। जे लोक येत आहेत त्यांना अभिवादन करण्याचा अत्यंत दुःखाचा दिवस आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस आहे आणि या निमित्ताने आज नागपूरच्या दीक्षाभूमी परिसरामध्ये त्यांना अभिवादन करण्यासाठी लोक येत आहे। एक लहान मुलगा सुद्धा आहे, तो सुद्धा आपल्या बाबासोबत आला आहे आणि त्या ठिकाणी त्यांना
कॅन्डल सुद्धा त्या हातामध्ये आहे, तो सुद्धा डॉक्टर बाबासाहेब यांना अभिवादन करायला पोहोचला आहे. तुम्ही पाहू शकता मोठी अशी रांग लागली आहे अभिवादन करण्यासाठी. नमो जय भीम, जय बुद्ध, नमो बुद्धाय, जय भीम. देख सकते हैं लोगों की संख्या दिन ब दिन बढ़ती जा रही है और ये शाम का समय है. शाम के समय में भी लोगों का एक बहुत ही बड़ा ऐसा हुजूम था डॉक्टर बाबा साहब इनको अभिवादन करने के लिए. देख सकते हैं एक छोटी सी बेबी भी है यहाँ पे अपने सामने. देख सकते हैं लोगों का हुजूम. सबको क्रांतिकारी जय भीम. आप देख रहे हैं डॉक्टर गौतम बुद्ध महामानव डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की प्रतिमा और ये बाजू में ही गौतम बुद्ध ध्यान अवस्था में बैठे हुए. डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर इनकी प्रतिमा को अभिवादन करने के लिए लाखों संख्या से आज नागपुर के दीक्षा भूमि इस परिसर में पहुंचे हैं. देख सकते हैं लोगों का यहाँ पे आना चालू है, उनको अभिवादन कर रहे हैं. उसी प्रकार तथागत गौतम बुद्ध को भी वो अभिवादन करने के लिए आज नागपुर के दीक्षा में पहुंचे हैं. तो लोगों की भारी संख्या है यहाँ पे. हाथ दाखव, तुम्ही हात दाखव ना म्हणून तिकडे लोग आए हैं और सामने ही ये गौतम बुद्ध की प्रतिमा और इस प्रतिमा को अभिवादन करने के लिए लाखों संख्या से लोग आए हैं. आंदोलनाला बाबासाहेबांच्या आंदोलन राहिलेला स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी, या देशाला प्रबुद्ध भारत बनवण्यासाठी आणि या देशाला सम्राट अशोकाचा भारत बनवण्यासाठी आपण सर्वांनी तन सहयोग करावे ही आपल्याला अपेक्षा करतो. इथे सांगतो जय हिंद, जय भारत. बाबासाहेब डॉक्टर भीमराव आंबेडकरांचा जय असो. बाबासाहेब डॉक्टर भीमराव आंबेडकरांचा जय असो. बाबासाहेब डॉक्टर भीमराव आंबेडकरांचा जय हिंद, जय. ही आपली भूमी आहे, तुम्ही बसू शकता खाली. यात तुम्ही बरोबर, तर तुम्ही खाली बसू शकता. सर्वजण थकले का? हेच ऐकायचं होतं तुमच्याकडून. मागच्या वर्षी सुद्धा पाऊस आला होता, तरी पण रॅली आम्ही काढली होती, बरोबर. आजचा जोही प्रोग्राम आहे तुमचे जास्त वेळ घेणार नाही, 15 ते 20 मिनिटे घेईल. अश्विन कांबळे हा प्रोग्रामचा एक प्रास्ताविका घेईल, बस तुमचे 2 मिनिट घेईल. त्यानंतर प्रोग्राम सुरळीतरित्या चालू होईल. अश्विन. सर्वांना सप्रेम जय भीम. आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आपण सर्व इथे त्या महामानवाला मानवंदना देण्यासाठी एकत्र जमले आहोत. तर सर्व माझे इथे उपस्थित आई आणि काकू आणि जे काही बुद्ध उपासक उपासिका आहेत, प्रवास करून
कॅन्डल विजू न देता कंटिन्यू सातत्याने प्रवास करून इथे उपस्थित झालात आणि उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, त्यासाठी सर्वांचे आभार मानतो आणि सर्वांचे स्वागत आहे या दीक्षाभूमीवर, आपल्या धम्म क्रांतीभूमीवर. तर या धम्म अभिवादन पदयात्रेची सुरुवात कशी झाली, केव्हा झाली, याबद्दल थोडक्यात तुम्हाला पार्श्वभूमी सांगणार आहे मी. तर हे 23 वर्षाआधी संयुक्त बुद्धविहार समिती दक्षिण पश्चिम विभागातले जेवढे काही त्यावेळी 45 बुद्धविहार आणि 22 वस्त्यांमध्ये जे 45 बुद्धविहार होते त्या वस्त्यांमध्ये सर्व बुद्धविहारातल्या समित्यांनी एकत्रित येऊन अशा निर्णय घेतला की आपण संयुक्त जयंती करावी. आणि 23 वर्षाआधी त्यावेळेस असं एक सुरुवात झाली या अभिवादन पदयात्रेची. त्यात जवळपास 15,000 जनसमुदाय बाबासाहेबाला वंदन करण्यासाठी गोळा झालेला आणि त्या पदयात्रेची लांबी त्यावेळेस 3 किलोमीटर अशी झाली होती. तर 23 वर्षापासून सतत अविरत कुठलाही खंड न पाडता आपली ही रॅली 23 वर्ष मागच्या 23 वर्षापासून सुरू आहे आणि ही 24 वर्ष आहे आपलं. तर असं हे मागील 23 वर्षापासून आपण करत आलेलो आहोत. मागच्या पहिल्या ज्या वर्षी हे जे रॅली सुरू झाली त्यावेळेस त्या रॅलीचं एक उत्स्फूर्त प्रतिसाद म्हणून त्या संघटित विद्यार्थ्यांनी तो संघ पुढच्या प्रत्येक वर्षी रॅली पदयात्रा काढण्याचं आयोजन केलं आणि त्यातले बरेच आज कोणी अमेरिकेला, कोणी इंग्लंडला सर्व्हिसवर आहेत, इंजिनियर, कोणी वेगवेगळ्या पदावर आहेत, कोणी बिझनेसमॅन आहेत, कोणी अधिकारी झाले आहेत, आपल्या लक्ष्मीनगर झोन मध्ये अधिकारी आहेत त्याच आकार युवा संघातले. आणि त्यानंतर त्या युवकांनी त्यांची शैक्षणिक आणि आर्थिक प्रगती करता करता आपल्या समाजासाठी त्यांनी योगदान दिलं आणि आजही त्या अभ्यासक्रमात तुम्ही येऊन आकार युवा संघात जोडण्यासाठी नोंदणी करू शकता. तर अशा प्रकारे या उत्साहाने याच्यापेक्षा जास्त जनसमुदाय आपण जोडू आणि पूर्ण नागपुरातून इथे संयुक्त बुद्धविहार समितीतर्फे आपण इथे गोळा होऊ. आम्ही इथे थांबतो. जय भीम. धन्यवाद अश्विन. आम्ही पत्रक देण्याकरिता प्रत्येक विहार फिरलो तर सर्वांचा प्रश्न होता की युवांनी या विहारामध्ये पडलं पाहिजे, म्हणजे युवांनी यांच्यामध्ये कार्यरत राहिलं पाहिजे. पण आम्ही लोक अपवाद आहोत. तुम्ही सर्व म्हणताना युथ लोक येत नाही. युवांना आपल्या बाबासाहेबांच्या चळवळीसाठी, बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्याकरिता आपल्याला इथे जमा व्हायचा आहे किंवा प्रत्येक गोष्ट पूर्ण करायची आहे. ठीक आहे. 2 शब्द त्रैलोक्य हजारे सर आपल्या समोर मांडतील. हजारे सर सर्वांना जय भीम.